सर आप बहुत भावुक हो गए हो दादा को याद करते हुए। याद करके भावुक हो गए। कल काटेवाड़ी की सभा थी पहले, काटेवाडी का हमने जिल्हा परिषद का नारळ फोडला। तिथं भाषणाच्या शेजारी मी बसलो होतो। आपल्या भागात फिरा म्हणले, कार्यकर्त्यांना सांगा कालची सभा माझ्या एरियात होती दुपारी 2 वाजता सोमेश्वरला। सकाळी म्हणले 8:30ला मी येणार आहे, गुणवडीची सभा करणार, नंतर पंधाऱ्याची करणार, 2 वाजता तुमच्या सभेला येतो। आम्ही तयारी काल केलेली होती सभेची। 8 वाजता ही घटना घडली। दादा गरीब असो श्रीमंत असो कोणी असो जवळ गेलं की कामच करायचे। ते म्हणत नव्हता तू गरीब आहे तू बाजूला हो, अजिबात नाही। 20 वर्ष त्यांच्यावर काम केलं मी, सामाजिक कार्यात वैयक्तिक कार्यात। कुठली सभा असली तरी त्यांची जायचं, बसायचो त्यांच्या पुढे, जवळ बसायचे। गरीबातला गरीब कार्यकर्त्याला सगळं घेऊन चालायचे। संपला असा नेता होणार नाही बारामती। सर कभी हुई थी आखिरी मुलाकात आपकी उनके साथ? शनिवारी आम्ही नारळ फोडलं ना काटेवाडीत, पहिला सभेचा जिल्हा परिषदचे इलेक्शन होते। आता पहिला नारळ तिथं फोडला आणि काल येतो म्हणतो। परत बारामती तालुक्याचा दौरा होता आमच्या, तिथं सभा होती त्यांची दुपारी 2ची। तिथं आम्ही सकाळी 8 वाजता आम्हाला कळाले मोरगावला नारळ फोडणार होतो मी आणि तिथनं सोमेश्वरला येत होतो त्या सभेसाठी। सकाळी 7:15ला 8ला तो म्हणले दादांचं असं झालंय। आम्हाला वाटलं दुसरं कोणतरी असेल किंवा काय घडलं असेल। नंतर समजलं दवाखान्यात गेले। तिथनं परत 10 मिनिटात कळाले की डेट म्हणले। तिथनं संपलं आमचं सगळं तालुक्याचं। असा माणूस नाही होणार आमच्यात, नाही कुणाची सर येणार नाही असे।